नमस्कार, मी सुनील मयेकर. सीमा आणि सुनील्स किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. थोडी दाढी वाढलेली आहे, श्रावण आहे म्हणून थोडा चेहरा विचित्र वाटतोय. आज आपण 1 वाजून गेलेला आहे, तर डाळ भात भाजी बनवायला वेळ नाही आहे. तर मी अशी डाळ बनवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला भाजीची आवश्यकता लागणार नाही, आणि ती आपण बनवते मुगाची सालवाली डाळ. ती कुठल्या पद्धतीने बनवतो आणि त्याच्यामध्ये काय काय सामग्री लागते मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर बघूया. मुगाची डाळ. ही मुगाची डाळ आहे, तुकडेवाली सालवाली डाळ आहे. ह्याच्यामध्ये आपण एक बटाटा चिरून घेतलाय आणि आपण आता हे व्यवस्थित डाळ धुवून आपण त्याला कुकरला लावायचं आहे. याच्यामध्ये बाकी लागणारी सामग्री आहे 4 लसूण, टोमॅटो, कांदा आणि मिरची. ह्याला आता आपण बारीक चिरून घेतलेलं आहे. लसूण पण बारीक कापलेले आहेत, मिरच्या बारीक केल्या, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे. आता याच्यामध्ये काही खडे मसाले लागणार आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे. आपण याला भाजीचा टोन देतोय, म्हणजे भाजीचा स्वाद आला पाहिजे, त्यामुळे आपल्याला हे सगळे मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. जिरं आहे. गरम मसाला आपण याच्यासाठी टाकत नाही, कारण गरम मसाल्याचा तो फ्लेवर येत नाही. दालचिनी आहे. याच्यामध्ये काही खडे मसाले टाकले ना तर त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो आणि तो डाळीमध्ये खूप चांगला वाटतो. आपल्याला डाळी आणि भाजी एकसारखी वाटते. आता आपण फोडणीची तयारी करूया. ही माझी मिसेस आहे, सीमा मयेकर. ती नेहमी बोलते सीमा आणि सुनील किचन बोलता, पण मला काही दाखवतच नाही. तर आज ती करते. थोडी राई टाकली आपण. ॲक्च्युली जेवण बनवायला मी तिच्याकडूनच शिकलेलो आहे. मला जेवण बनवायला येत नव्हतं. आता हे जिरं टाकलेलं आहे. राई तडतडल्यावर जिरं टाकायचं आहे. लवंग, दालचिनी, खडे मसाले टाकून द्या त्याच्यामध्ये. आता थोडं हिंग करा. हिंग शरीराला पण चांगलं असतं, डायजेशनला, आणि त्याचा एक फ्लेवर पण येतो. आता लसूण याच्यामध्ये ॲड करा. मिरची टाका. आपल्याला लसूण जळायला द्यायचं नाही आहे, थोडेसे नरम झाले पाहिजे. नंतर कांदा टाकून द्या. कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे, कच्चा राहिला नाही पाहिजे. आणि या सगळं करताना गॅस तुम्ही स्लो ठेवा, गॅस हाय ठेवायचा नाही. नाहीतर लोक घाई करतात आणि हे करतात, गॅस फुल ठेवतात. गॅस फुल ठेवू नका. आता आपला कांदा नरम झालेला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो टाका. टोमॅटो आणि कांदा एकत्र टाकू नका, कारण टोमॅटो साफ असतो, एकदम सॉफ्ट असतो, तो लवकर वितळतो आणि मग कांदे कच्चे राहणार. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण याच्यामध्ये मसाले करूया. हे हळद आहे, हे लाल तिखट आहे. नेहमी घरचे मसालेच वापरतो मी. ही काश्मीरी मिरची आहे, कलर येण्यासाठी. काश्मीरी मिरची तिखट कमी असते, धना जिरा पावडर, पण त्याला कलर चांगला येतो भाजीला. आता हे व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे, थोडंसं हलकं हलकं तेल दिसलं पाहिजे आपल्याला, ड्राय नाही झाली पाहिजे एकदम. बघा, मोस्टली आपली सगळं तयार झालेलं आहे. आता जे आपण उकडून ठेवलेली डाळ आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. याला 2 शिटी 3 शिटी दिली ना तर 3 शिटी कमीत कमीत द्या. तुमच्या कुकरवर डिपेंड आहे कसा कुकर आहे तो. ती शिजून जाते, याला जास्त शिजायला वेळ नाही लागत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता चवीप्रमाणे मीठ ॲड करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही घरी एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
आणि हेल्दी पण असते. मुगाची डाळ खूप हेल्दी असते. आता बघितलं तर आपण भाजीसारखी सामग्री याच्यामध्ये टाकली. याच्यामध्ये बटाटे पण आहेत, टॅमॅटो आहे, कांदे आहेत, ठीक आहे ना, लसूण, हिरवी मिरची आपण टाकलेली आहे. तर एक भाजीप्रमाणे आणि डाळीप्रमाणे मिक्स झाले, कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जेवढी थिक ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने ठेवा. ह्याच्यामध्ये पाणी ॲड करताना लक्षात ठेवा की गरम पाणीच ॲड करा. आता थोडंसं घी ॲड करा. नॉर्मली आपण जेव्हा कुकर बॉईल करतो, डाळ बॉईल करतो त्या खाली आपण पाणी ठेवतो, ते पाणी टाकलं तरी चालेल. आता आपली थोडंसं वरतून कोथिंबीर टाका. आपली डाळ तयार आहे. चला तर आपण खाऊया डाळ, भात आणि चपाती. थँक्यू.